युवा उद्योजक आहेत. भूषणी दलवे माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करतात. धन्यवाद बंटीजी, आपण या स्पर्धेला आला, स्पर्धेची शोभा वाढवलीत. धन्यवाद. ऋतिक बजागे आणि गुड्डू किरवली, गुड्डू दिगाडकर यांच्याकडनं खूप सारे शुभेच्छा आलेत आरडी किरवली संघासाठी. धन्यवाद ऋतिकजी आणि धन्यवाद खास करून ऋतिकजी, चेतनजी बजागे, सर्वांचं धन्यवाद की आपण आपल्या या स्पर्धेला, कॉमेंट्री पॅनलला आणि या आपल्या संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. गुड्डू किरवली, गुड्डू जे आहेत ना, गुड्डू दिगाडकर यांच्या आग्रह खातीर फक्त आणि फक्त या संघाला आम्ही इन्व्हाइट करत असतो. यांना या संघाला नेहमीच आम्ही खेळताना पाहत असतो. गुड्डू दिगाडकर यांच्या माध्यमातून. ते स्वतः उपस्थित नाही आहेत पण मात्र संघाचे खंदे पाठीराखे आहेत आरडी स्पोर्ट्स किरवली संघाचे. अमितजी जाधव या, आपण व्यासपीठावर या. या अमितजी आमचे परम मित्र आहेत आणि नेहमीच क्रिकेटसाठी असेल आणि पिसेगावच्या विकासासाठी असेल, स्वतः पिसेगावचे ग्रामपंचायतचे क्लर्क आहेत पण मात्र अतिशय मनमिलावू स्वभाव. या येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं अमितजी, अमितजी जाधव. या वेलकम अमितजी. संपूर्ण पिसे संघाचं सहर्ष स्वागत आहे. आपण या स्पर्धेला आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. विनयजी असतील, संपूर्ण संघ असेल. चला सामना सुरू करा. आव्हान आहे 32 धावांचा, 18 चेंडू 32 धावा. वावेकर संघ इन ऍक्शन. पहिला चेंडू विरकावून दिलाय, ते डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. एकच धाव, एकच धाव. स्वतः चेंडू संघाच्या धावांचं श्रीगणेशा करतोय गोरख. पहिला चेंडू. आता रक्तदाते साईनाथ ठाकरे रक्तदान करतायत. धन्यवाद साईनाथजी ठाकरे. आता शरदजी अलगे पेपर बनवतायत, म्हणजे त्यांचं सुद्धा रक्तदान होईलच. चला परेश गगे, आपण सुद्धा आपलं हिमोग्लोबिन चेक करून घ्यायचंय. दिलं परेशजी यांचं सुद्धा रक्तदान झालंय. इथे मात्र उजवे एसटी सोडतो, पंच इशारा करतात. अवांतर चेंडू, अवांतर धाव. अजून एक चांगला डिसिजन आपल्याला पाहायला मिळतो पंच ठाकरे सरांच्या माध्यमातून. अमोलजी ठाकरे आलेले आहेत रक्तदानासाठी. अमोलजी ठाकरे रक्तदानासाठी आलेले आहेत. चला या. सन्माननीय आमचे प्रमुख पाहुणे. इथे मात्र हा चेंडू स्वीप केलाय, चेंडू जाईल चौकारासाठी. पहिला मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज राकेशच्या बॅट मधनं. चौकार. धावसंख्या 4 पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती 6. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि अपील, अपील होते पंच. एकच धाव आणि रिस्की सिंगल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आजच्या या मॅच मध्ये. आरडी किरवलीकडनं धावसंख्या 7 वर पोहोचते. एकेरी दुहेरीवर वर क्रिकेटचं ऑक्सिजन घेतलं जातं. आता गोरख येतं स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला राकेश आहेत, गोलंदाज मार्कवर गोलंदाज रुपेश. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिलाय खाली क्षेत्रामध्ये. स्क्वेअर लेगच्या रिजनला क्लिअर करतोय चौकारासाठी एका टप्प्याच्या साहाय्याने. चौकार. तीस धावांचं आव्हान घेऊन उतरलाय आरडी किरवली. गोरख ऑन फायर. गोरखला आता इथं सूर गवसलाय असं म्हणायला हरकत नाही. गोरख हे लेजेंडरी क्रिकेटर आहेतच, लेजंड क्रिकेट आहेतच, पण मात्र अजूनपर्यंत चांगला खेळ त्यांचं पाहायला मिळतो आपल्याला. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केलाय. रिव्हर्स
एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का? एकच धाव, एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली आहे. पहिले षटक सुरू असताना रुपेशचं धावसंख्या 12, अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. पहिलं षटक मार्गच आहे रुपेशचं. इथे मात्र अजून एक तडाखा, चेंडू हवेमध्ये, राकेश सारखा मोठा मासा गळाला लावलाय आणि पहिलं षटक समाप्त करतात. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 12 आणि 2 धावा पॅनल्टीच्या, अशा 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 12वा खेळाडू उपस्थित नसल्याने वावेकर संघाला इथे 2 धावांची पॅनल्टी इथे पाहायला मिळाली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 14. पहिले षटक समाप्त झाले एक गड्याच्या मोबदल्यात. ज्या ज्या रक्तदात्यांनी ही बंधूंची जोडी पहा, अमोल ठाकरे, सायनाथ ठाकरे दोघे एकत्रित सख्खे बंधू रक्तदान करतायत. धन्यवाद या स्पर्धेला आपण इथे आलात आणि या रक्तदान महाकुंभामध्ये आपणाला सन्माननीय प्रमोदजी ठाकरे साहेबांचं शुभ आगमन झाले. कासनेगावचे एक प्रसिद्ध उद्योगपती, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रमोदजी ठाकरे साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. अप्पा या. प्रमोदजी ठाकरे साहेब एक यंग मॅन, मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असताना सुद्धा अतिशय खेलभावना जपणारं, सामाजिक कार्यामध्ये यांची नेहमीच मोलाची उपस्थिती असते. सन्माननीय प्रमोदजी ठाकरे साहेब, अप्पा या, आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. चला सामना लवकरात सुरू करा. सन्माननीय पाहुणे वैभवजी जाधव साहेब आणि सतीजी नारायण ग्रुपचे दोन्ही कर्मचारी आहेत. नारायण ग्रुपचे वैभवजी जाधव आणि सतीजी, आपण या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आता आपला थोड्या वेळातच हल्दी कुंकू कार्यक्रमाला सुरुवात होईल. सर्व महिला वर्ग आपण पाहू शकता मैदानाच्या एका बाजूने व्यासपीठावर येथे हल्दी कुंकूचा कार्यक्रम आहे. चला या संपूर्ण महिला वर्ग खऱ्या अर्थाने एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आम्ही कासनेकरांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. चला पहिलं षटक समाप्त झाले. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज. नाव काय विचारितलं प्रसाद, कोणाचा आवाज दे तिथं नाव काय बोलायचं. पुढील चेंडू इथे मात्र हा चेंडू स्वीप केलाय 6 धावांसाठी. षटकार इथे मात्र गोरख ऑन फायर, या षटकाराने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या झाली ती 20. अकरा चेंडू 12 धावांची आवश्यकता. 11-12-21 आहे. चला इथे मात्र बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, कव्हरच्या रिजन मध्ये पकडला गेलाय झेल. तमाम झालाय गोरख दिगाडकरचा खेळ आणि या विकेट नंतर इथे मात्र कमबॅक केलंय वावेकर संघाने. आगमन झाले. सर्जा ग्रुपचे सर्वे सर्व आहेत आणि नेहमीच आपल्या गावासाठी आपल्या गावाचं नाव सर्जा ग्रुपच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी बैलगाडीच्या शर्यती असतात त्या त्या ठिकाणी त्यांचं नाव असतं. एक गाडा मालक म्हणून विजयजी भोईर यांचं शुभ आगमन झालंय. जय कालोबा प्रसन्न सर्जा ग्रुप, वेलकम विजयजी भोईर. आणि जे मथुर बैलाचे मालक आहेत राहुलजी पाटील साहेब, यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत ते म्हणजे विजयजी. चला खूप चांगलं. आता इथे मात्र फलंदाजीसाठी येतात हेमंत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
विशाल आहेत. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, त्यानंतर षटकार मारलेल्या फलंदाजाला माघारी परतावं लागले. बॅकफुटला गेले होते, तिकडनं पंच केला होता, पण थोडंसं पॉवरफुल नव्हता. सन्मान्य जयरामजी दलवी साहेबांचं शुभ आगमन झालं, वेलकम. सन्मान्य सुधीरजी दलवी काकांचं शुभ आगमन झालं, वेलकम. अजून एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. समीरजी या, समीरजी भोईर रक्तदाते. अक्षयजी या, आपण सुद्धा रक्तदान करायचंय. अक्षयजी, संदेशजी, कल्पेशजी तयार राहायचंय आपण यानंतर रक्तदानासाठी. 9 चेंडू 12 धावा. स्मिथजी या, बोला. इथे मात्र हा चेंडू अजून एक निर्धाव. सन्माननीय आमचे पाहुणे आमच्या तो रजा घेत आहेत. धन्यवाद प्रमोदजी ठाकरे साहेब, आपण या स्पर्धेला आला, या कॅम्पसाठी शुभेच्छा देण्यासाठी आलात, त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. 8 चेंडू आणि आता 12 धावांची आवश्यकता. शरदजी हलके आता इथे रक्तदान स्वइच्छेने रक्तदान करतायत. इथे मात्र पुढील चेंडू, इथे चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची संधी नाही, षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती 26. नो बॉल, नो +6. सन्माननीय आपल्या या संपूर्ण या स्पर्धेचे करता धरता या स्पर्धेला ज्यांनी तन मन धनाने मदत केली ते नारायण लॉजिस्टिक पार्कचे सर्वे सर्व सन्माननीय नारायणजी जाधव साहेबांचं शुभ आगमन होतंय. साहेब या स्पर्धेला या खऱ्या अर्थानं आपल्या मुलं रंगत आली, आपण तनमन धनाने या स्पर्धेला मदत केली, यासाठी धन्यवाद व्यक्त करतो सन्माननीय नारायणजी जाधव साहेब. वेलकम वेलकम वेलकम. नारायण लॉजिस्टिक पार्कचे सर्व जुना दुर्कीचा आपला एक हक्काचा माणूस, एक हक्काचं एक नव उद्योजक सन्माननीय नारायण जाधव साहेबांचं शुभ आगमन होतंय. विनंती असेल आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं खूप सारा खूप 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 स्वागत आहे आयोजक भूषणजी दलवी आणि अमोलजी दलवी यांच्याकडनं. इथे मात्र हा चेंडू, दोन धावा. धावसंख्या 2 पुढे सरसवली. 29 या आकड्यामध्ये पाहायला मिळते. आता फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 3 धावा. शरदजी आलके रक्तदान करताना, रक्तदान देतानाचा एक फोटो आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावर. कॅमेरामॅनला विनंती आहे, आमचे जे रक्तदाते त्या सर्वांना कव्हर करायचं आहे आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. साहिलजी या, सन्माननीय नारायण जाधव साहेबांचं शुभ आगमन होते. वेलकम 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 साहेब, आपण या स्पर्धेला आलात. ही स्पर्धा ज्यांच्या मुलं यशस्वी होते, ज्यांनी तन मन धनाने मदत केली आहे, अशी आदरणीय सन्मान
संपूर्ण महिला वर्ग इथे उपस्थित झालेला आहे. त्या संपूर्ण महिला वर्गाला विनंती आहे आपण या व्यासपीठावर हळदी कुंकू कार्यक्रम आहे आणि आपण नाणेफेकी करणार आहोत. सन्माननीय नारायण जाधव साहेब, नारायणच लॉजिस्टिक पार्कचे सर्व आहेत. नाण्याच्या एका बाजूला आयोजक अर्थातच सन्माननीय ज्यांच्या स्मृतीने ही स्पर्धा आयोजित करणारे स्वर्गीय महादेव दलवी स्मृती आणि एका बाजूला आयोजक सन्माननीय भूषणजी दलवी साहेब. नाणेफेकीचा कौल उडवला जातोय. महादेव स्मृती म्हणणं आहे आणि आलंय इथे मात्र भूषणजी दलवी, म्हणजे अर्थात नाणेफेकी जिंकली किरवली संघाने. निर्णय द्या. क्षेत्ररक्षण स्वीकार फलंदाजी आमंत्रित केले ते खांडवल बी संघाला. मी मान्यवरांनी विनंती करेल आपण पुन्हा आसनास्त व्हायचं आहे. वेळ कमी असल्याने आपण कर्णधारांचं ओपनिंग घेत नाहीत. मी अमर राऊत सरांना विनंती करेल यापुढील समालोचनासाठी आपण पुढे यायचं आहे. अमरजी राऊत साहेब, हल्दी कुंकूसाठी संपूर्ण जो महिला वर्ग इथे उपस्थित आहे संपूर्ण महिला वर्गाचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. काही वेळातच हल्दी कुंकू कार्यक्रमाला सुरुवात होईल. खूपच चांगलं आयोजन, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा ह्या तिन्ही संगम घडून आणलं या स्पर्धेने. स्वर्गीय महादेव दलवी भाऊसाहेब स्मृती चषक 2025 मध्ये क्रिकेट बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून एक रक्तदान शिबिर 50 रक्तदाते ह्या आज येथे रक्तदान करणार आहेत आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे हल्दी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन. मी साहेबांना विनंती करेल, नारायण जाधव साहेबांना, की आमच्या रक्तदात्यांची विचारपूस करायची आहे. रक्तदात्यांना शुभेच्छा द्यायचे, संपूर्ण कॅम्पला शुभेच्छा द्यायचे. चला या. साहिलजी दलवी आपण पाहू शकता हे जे रक्तदाते आहेत. आणि रक्तदानाचा जर आपण विचार केला ना सर, तर आपण आपल्याच विभागातील रक्तपेढी म्हणजे अर्थातच लाईफलाईन ब्लड बँक बापगाव इथे जी रक्तपेढी आहे त्यांना आपण बोलवले, पाचारण केलेलं आहे, जेणेकरून आपल्या विभागामधील एखाद्या रुग्णाला आपल्याला आपल्याच विभागामध्ये रक्ताची व्यवस्था होईल या उद्देशाने हे समाजकार्याचं काम भूषणजी दलवी आणि अमोलजी दलवी संपूर्ण कासनेकरांच्या वतीनं इथे केलं जातं. 50 रक्तदात्यांचं टार्गेट आहे. हॅलो चेक. साहिलजी दलवी जे रक्तदान करतायत, आमचं जे मुख्य डॉक्टर आहेत त्यांची सुद्धा सन्माननीय नारायण जाधव साहेब भेट घेत आहेत. नारायण लॉजिस्टिक पार्कचे सर्व सन्माननीय नारायणजी जाधव साहेब, डॉक्टर साहेब आमचे मुख्य पाहुणे. बापगाववरनं हा कॅम्प आहे. लाईफलाईन ब्लड बँक बापगाव आपल्याच विभागामध्ये आपण हे सर्व पाहत आहात. आणि एखाद्या रुग्णाला जर गरज लागली तर बापगाव सारख्या आपल्या अतिशय जवळच्या विभागामधून आपल्या एखाद्या रुग्णाला मदत होऊ शकते. हॅलो चेक. सन्माननीय जाधव साहेबांना विनंती असेल आपण पुन्हा आसनास्त व्हायचे. आमचे शरदजी हलके जे रक्तदान करतायत दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा खूप चांगलं त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. एक सामाजिक कार्य शरदजी यांच्या माध्यमातून होत असतं. धन्यवाद शरदजी, आपण सुद्धा ह्या सामाजिक कार्याला हातभार लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. तत्पूर्वी मी विनंती करेल चला यापुढील समालोचन सन्माननीय अमर राऊत सरांना विनंती असेल आपण समालोचन करायचंय प्लीज.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. किरवली संघ आपण आपल्या क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचा आहे. मैदानाच्या आत सेकंड राऊंड मधली फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे आरडी स्पोर्ट्स किरवली विपक्ष बजरंग स्पोर्ट्स खांडवळ बी. किरवली संघाने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर समोर असणाऱ्या खांडवळ बी या टीमला मात्र निश्चित क्रिकेटची महारणधुमाळी म्हणून आपण स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक कासणे 2025च्या या पर्वाकडे आपण पाहतो. आणि ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या विचारातून, ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या सहकार्यातून, ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं आपण इथे आयोजित केलेली आहे ते नारायण ग्रुप लॉजिस्टिक पार्कचे सर्वे सर्वा सन्माननीय नारायणजी जाधव साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. किरवली संघ आपण फार वेळ घेतात. पहिल्या राऊंडला पण आपण वेळ घेतला आणि दोनही पंच आपल्याकडे अधिकार दिलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर योगेश्वर. खांडवळ बी संघाकडनं पहिला सामन्यामध्ये तुफानी फटकेबाजी पाहायला मिळाली होती. पहिला चेंडू आणि याही वेळेला योगेश्वरनं आपला फॉर्म कायम असल्याचं चित्र इथे प्रदर्शित केलंय. योगेश्वरच्या बॅटमधनं डावाचा यलगार प्रारंभ आणि शुभारंभ करणारा हा ठोकलाय षटकार. योगेश्वरनं साध्य केली होती आणि याही वेळेला किरवली संघानं टॉस जिंकला. खांडवळ बी संघाला इन्व्हाइट केलं फर्स्ट बॅटिंगसाठी आणि त्याचं इन्व्हिटेशन जे आहे, त्याचं जे आमंत्रण जे आहे ते मात्र मनापासून स्वीकारलं योगेश्वरनं आणि बॉलर मनीषचं केलं स्वागत. दुसरा चेंडू या वेळेला गॅप शोधलाय. योगेश्वर मात्र मैदानाच्या आत हाहाकार करायला सुरुवात करतोय. हा चौकार. चेंडूवर चौकार आला. त्यानंतर आपल्याला षटकार पाहायला मिळतोय भूषणजी दळवी आणि त्यांच्या संघटनेच्या वतीनं. खरं तर हे सगळे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळालेत आजच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत रक्तदान महाशिबिराचं आयोजन केलं गेलं आणि त्याचबरोबर यावेळेला माता भगिनींकरता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन भूषण दळवी आणि या चषकाच्या माध्यमातून गेली वर्षभर अनेक स्पर्धा भूषण दळवी यांच्या माध्यमातून राबवल्या जातात. रांगोळी स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, त्याचबरोबर अनेक क्रीडा स्पर्धा असतील, त्यातून अनेक बक्षिसांचं ते वितरण करत असतात. त्याचबरोबर आपल्या विभागात येणाऱ्या आदिवासी मुलांना त्यांच्या शाळेत जाऊन शैक्षणिक साहित्याचं वाटप भूषण दळवी यांच्या माध्यमातून केलं जातं. आदिवासी मुलांना शाळेत बॅगचं वाटप, जे स्कूल बॅग आहे त्याचं मोफत स्वरूपात वाटप केलं जातं. कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये भूषण दळवी सारख्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून गरीब, गोरगरीब आणि गरजूंना किराणा साहित्याचं वाटप केलं गेलं. त्याचबरोबर अनेक उपक्रम भूषण दळवी यांच्या माध्यमातून राबवले जातात आणि त्यातलेच अनेक उपक्रम यावेळेला आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर षटकार खेचत योगेश्वरनं सुरुवात केली. दुसऱ्या चेंडूवर देखील मनीषला यावेळेला चौकार खेचला गेला योगेश्वरच्या माध्यमातून. परंतु तिसऱ्या चेंडूवर मनीष पुनरागमनाच्या दरवाजाला ठोठावताना पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. 3 षटकांचा सामना आहे. निश्चितपणानं जर आपण सकाळपासून सत्र पाहिलं तर धावा बरसतायत, आज धावा होत आहेत. आज खेळपट्टीनं फलंदाजीला साथ दिली आहे. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अगदी शेवटच्या क्षणाला गोलंदाज मनीषनं निर्णय केला की भरधाव वेगानं जर आपण योगेश्वरच्या रडारमध्ये चेंडू टाकला, त्याच्या स्लॉटमध्ये जर आपण चेंडू दिला तर मग त्या चेंडूवर घणाघाती प्रहार होतोय. तिथे मात्र आक्रमण करण्यासाठी योगेश्वर सातत्यानं सज्ज आहे आणि अशा वेळेला मात्र इथे थोडासा आपल्याला संत गतीचा चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू डॉट आणि चेंडू क्रमांक 4 वर मात्र सिंगल आली. 11 धावा आहेत. सुरुवात चांगली झाली आहे खांडवळ बी संघाकडनं. 3 षटकांच्या सामन्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला पहिलं षटक हे निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक जिथे मात्र तुम्हाला सामना करावा लागतो, त्या षटकामध्ये जर धावा मोठ्या प्रमाणावर आल्या तर मग मात्र चित्र वेगळं असेल.
निखिल याही वेळेला निखिलचा फटका फसलाय. याही वेळेला यासाठी म्हटलं की मागच्या सामन्यात देखील निखिल काही करू शकला नव्हता. इथे संधी निर्माण झाली होती, झेल सुटला गेला, जीवनदान मिळालं बॅटर निखिलला आणि जिथे 0 धावा झाल्या असत्या, चेंडू निर्धाव गेला असता, पहिला धक्का जे बजरंग स्पोर्ट्स खांडवळ बी ला पडला असता, तिथे मात्र या 2 धावा आणि या 2 धावांनी खांडवळ बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 13 धावा. सुरुवात चांगली आहे. इथे गोलंदाज मनीष विचार करत असेल ही जर विकेट मिळाली असती तर थोडासा एका एंड कडनं योगेश्वर आपल्याला प्रेशर क्रिएट करता आला असता, दबाव निर्माण करता आला असता, परंतु ती देखील संधी गमावली. मनीषचा या षटकातला शेवटचा चेंडू निखिलसाठी श्रफल झालेत. इथे मात्र उडवण्याचा प्रयत्न केला, अगदी मिड विकेटला लेझी क्रिकेट पाहायला मिळाले. चेंडू अडवू शकले असते परंतु चेंडू मात्र सीमा पार, खांडवळकरांचा चौकार. चला, पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या खांडवळ बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे तब्बल 17 धावा. ही स्ट्रॅटेजी राहिली आहे सातत्यानं. सकाळच्या 17 पासून जर आपण संघांचं गेम प्लॅनिंग पाहिलं, टीम मॅनेजमेंटने घेतलेले काही डिसिजन असतील आणि त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही टार्गेट सेट करण्यासाठी फर्स्ट इनिंग मध्ये येता त्यावेळेला निश्चितपणानं नियोजनामध्ये सगळ्यांनी जर लक्ष कोणाला केलं असेल तर ते आपल्या अपोनंट टीमच्या स्ट्रायकर बॉलरला लक्ष केलंय. प्रत्येक संघानं पहिल्यांदा लक्ष केलंय समोरच्या संघाच्या सलामीच्या गोलंदाजाला. या पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा, या पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त रिस्क घेतल्या गेल्या, धोके पत्करले गेले, जोखिमा पत्करल्या गेल्या आणि अगदी त्या अनुषंगानं धावा देखील झाल्यात. मी तेच म्हटलं की आज खेळपट्टीनं फलंदाजांना साथ दिली आहे. थोडंसं गोलंदाजांसाठी रुसलेली खेळपट्टी पाहायला मिळते, पण रुसलेल्या खेळपट्टीला मनवावं लागेल जर अंतिम ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर. सेकंड बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर, स्लो वन बॉल खोलवर टप्प्याचा उडवला योगेश्वरच्या बॅटनं. ज्या वेळेला चेंडूला स्पर्श केला मी म्हणेल त्या वेळेला एक स्वीट साऊंड आपल्या कानापर्यंत आलाय. आज मिडल ऑफ बॅट होता. ज्या वेळेला बॅटर इन फॉर्म असतो ना, तो फॉर्मात असतो, त्यावेळेला एक गोष्ट त्याच्याकडनं सातत्यानं होते, मिस टायमिंग शॉट देखील तो मोठ्या फटक्यामध्ये त्याला परावर्तित करू शकतो आणि मिडल ऑफ बॅट होणं हे मात्र सातत्यानं आपल्याला होताना घडताना दिसून येत. आणि योगेश्वरच्या बॅटमध्ये या 2 धावा आल्यात. चला, देवरुंग संघाचा कर्णधार आपण यायचंय. पिसे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. फुल टॉस बॉल आणि अशा प्रकारची चुकी जर तुम्ही योगेशच्या विरोधात केली तर मग योगेशनं त्याचा परिणाम आपल्या परिमाण भाषेमध्ये ठरवलाय, षटकार. हा निश्चित हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण इथे साजरा करतो आज. हॅलो 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 हळदी कुंकवाचा निश्चित ही संपूर्ण हॅलो 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 महिला भगिनींसाठी या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम सौभाग्याचं लेणं म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो. आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये आणि आपल्या परंपरेमध्ये त्याला अत्युच्च स्थान, त्याला अत्युच्च दर्जा आपण प्राप्त केलेला आहे. आणि याच माता भगिनींच्या वतीनं या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक छानसं स्वागत गीत मला असं वाटतं की तमाम माता भगिनींच्या वतीनं ते इथं गायलं जाईल. मी मनापासून त्यांना विनंती करतो की आपण आपल्या या संपूर्ण कार्यक्रमाला इथे सुरुवात करावी. स्वागत स्वागत स्वागत. आलेल्या पाहुण्यांचे कासनी ग्रामपंचायतच्या वतीने, क्रिकेट बंधूंच्या वतीने स्वागत स्वागत स्वागत. मॅच थांबवायची नाहीये.
करू स्वागत हे आपणाला, करू स्वागत हे आपणाला, मान देऊनी निमंत्रणाला, मान देऊनी निमंत्रणाला इथे उपस्थित झाला, करू स्वागत हे आपणाला, करू स्वागत हे आपणाला, काय वर्णवी आपली कीर्ती, स्वर्गावरून पुष्पे पडती, काय वर्णवी आपली कीर्ती, स्वर्गावरून पुष्पे पडती, नृत्य सुचे मयुराला, नृत्य सुचे मयुराला, करू स्वागत हे आपणाला, करू स्वागत हे आपणाला, करू स्वागत हे आपणाला, स्वागतम स्वागतम स्वागतम. धन्यवाद. त्याला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून भूषणजी दळवी असतील आणि ज्यांच्या सहकार्यातनं ही संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण इथे पार पाडत आहोत. नारायण ग्रुप लॉजिस्टिक पार्कचे सर्वेसर्वा सन्माननीय नारायणजी जाधव साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. चला 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या दोन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17.50च्या सरासरीने या 35 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. शेवटचं षटक अजूनही शिल्लक असेल. षटक क्रमांक 3 यावेळेला पहिला चेंडू गोलंदाज जर आपण पाहिला तर गोरखच्या माध्यमातून डॉट बॉल न सुरुवात झाली आहे. 35 ही धावसंख्या पहिल्या 2 षटकात मी म्हणेल की 17 पेक्षा अधिकची सरासरी आहे. निश्चित दमदार सुरुवात म्हणता येईल. ते म्हणजेच कांडवळ बी इथे मध्ये स्लॉट मध्ये चेंडू होता अगदी जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हर वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार 6 धावांचा षटकार. या वेळेला मात्र वन्स अगेन बॅक टू बॅक अनदर ह्यूज 6 मॅक्सिमम एस इट इज 6. जांभूळपाडा संघ आपण जे खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न झालेला आहात कृपया आपण खेळाडू कक्ष खाली करायचा आहे. सर्व माता भगिनी ज्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित आहेत कोणीही आपलं हळदी कुंकवाचं लगातारचा तिसरा षटकार आला तर संकेत बिडवी यांच्याकडनं 500 रुपयांचा पारितोषिक आणि जी पारितोषिक लावाल ती थेट समालोचकाला सांगण्यापेक्षा आपल्याकडे 3-4 माणसं आहेत समालोचन कक्षामध्ये त्यांच्यापर्यंत त्या पारितोषिकांची नावं येऊ द्या. संकेत बिडवी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक लगातार 3 षटकारांसाठी होतं. सर्व माता भगिनी कुणीही घरी जाणार नाही. सगळ्यांच्या नाश्त्याची व्यवस्था थंड पेयाची व्यवस्था इथे मात्र केलेली आहे भूषणजी आणि अमोलजी यांच्या वतीनं आणि सगळ्यांचा एक ग्रुप फोटो देखील आपण इथे घेणार आहोत.
आणि त्याचबरोबर आजच्या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आयोजित केली आहे ते नारायण ग्रुप ऑफ लॉजिस्टिक पार्कचे सर्वे सर्वा नारायणजी जाधव साहेब यांच्या वतीनं आपण इथल्या माता भगिनींना साडी देखील इथे वाटप करत आहोत. हा षटकार आलाय. या षटकारानंतर आता आपण पाहिलं तर निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 55 धावा. खांडवळ संघ पहिल्या मॅच मध्ये देखील एका मोठ्या टोटलकडे जाताना पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये देखील समोरच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. हे मात्र दाखवताना जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र थोडासा संत गतीचा पाहायला मिळाला. सगळ्या महिलांना विनंती आहे की कुणीही घरी जाणार नाही. आपल्याला फोटो सेशन करायचं आहे. एक ग्रुप फोटो तुमचा सगळ्यांच्या समवेत आदरणीय आयोजकांच्या समवेत आपण घेणार आहोत त्यामुळे कुणीही घरी जाऊ नका. 3 षटकांचा पहिला डाव इथे मात्र समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग स्पोर्ट्स खांडवळ बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 55 धावा. आणि आता विजयाकरता किरवली संघाला आवश्यक असतील 18 चेंडू 56 धावा. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅचला देखील आपल्याला सुरुवात करायची. देवरुंग संघाचा कर्णधार आपल्याला वारंवार अनाऊन्स करावं लागतं. देवरुंग संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचा आहे. देवरुंग संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचा आहे. निश्चित आपण वारंवार त्या व्यक्तिमत्वाचं नाव घेतो कारण ही संपूर्ण स्पर्धा माननीय भूषण दळवी यांच्या संकल्पनेतून जरी साकार होत असली तरी या स्पर्धेचे सर्वे सर्वा ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या विशेष सहकार्यातून पार पडतीये ते म्हणजेच नारायण ग्रुप लॉजिस्टिक पार्कचे सर्वे सर्वा सन्माननीय नारायणजी जाधव साहेब. आज हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण माता भगिनींना जी साडी भेट देत आहोत ती साडी देखील नारायणजी जाधव साहेब यांच्याच माध्यमातून आपण माता भगिनींकरता इथे उपलब्ध केलेली आहे. आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल. आजची ही संपूर्ण स्पर्धा असेल. स्वर्गीय महादेव म्हणजेच भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2025 चा हा महाथरार सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपल्याला फोटो घ्यायचा आहे त्यामुळे कोणीही घरी जाऊ नका. सगळ्यांना भेटवस्तू दिल्यानंतर आपण लगेचच फोटोशूट करणार आहोत. एकत्रित आपल्याला फोटो घ्यायचा आहे. कुणी जाणार नाही. 18 चेंडू आणि विजयाकरता 56 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजेच किरवली संघाला आरडी स्पोर्ट्स किरवली पहिला डाव गाजवला तो म्हणजेच बॅटर योगेश्वरनं आणि त्यानंतर त्याला उत्तम साथ मिळाली ती म्हणजेच निखिलची देखील 6 या वैयक्तिक धावसंख्येवर जीवनदान मिळालेला निखिल त्या डावामध्ये सर्वाधिक 26 धावा आपल्या नावावर करून गेला. योगेश्वरनं वैयक्तिक 23 धावा आपल्या नावावर केल्यात आणि दीपेशच्या बॅट मध्ये देखील एक प्रहारात्मक षटकार पाहायला मिळाला. ज्या वेळेला तुमची टॉप ऑर्डर खऱ्या अर्थानं चालते ज्यावेळेला तुमची टॉप ऑर्डर ऑपोनंट टीमच्या स्ट्रायकर बॉलरच्या विरोधात घनघोर हल्ला करते त्यावेळेला स्कोर होतो धावा होतात. चला मॅचला होते सुरुवात. 18 चेंडू 56 धावा. फुल टॉस बॉल पहिल्या चेंडूवर गोरखच्या बॅट मधनं निखिलला दाखवलाय हा आसमान हा आलाय षटकार. निश्चित गोरखने सुरुवात केली आहे. चेंडू या वेळेला मात्र वाईट आउट करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम बॉडीच्या नादामध्ये ऑप्सिकच्या खूपच बाहेर. सगळ्या महिलांना विनंती आहे की आपण कुणीही घरी जाऊ नका. फक्त 2 मिनिटं आपल्याला फोटोशूट करायचा आहे. सगळ्यांना भेटवस्तू एकदा दिली की आपण लगेचच फोटोशूट करणार आहोत. वाईट बॉल आलाय. 7 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात.
विचार करावा लागेल. दबाव देखील असेल बॉलर निखिलवर. मी मगाशीच म्हटलं होतं की प्रत्येक टीमनं मग तो टार्गेट सेट करणारा असो म्हणजेच टार्गेट चेस करणारा असो, दोघांनीही पहिल्यांदा जर कुणाला टार्गेट केलं असेल तर ते त्यांच्या प्रत्येकाच्या स्ट्रायकर बॉलरला. पुढचा चेंडू याही वेळेला फुलटास, या वेळेला सेम चूक घडली आहे आणि त्याची पुनरावृत्ती देखील, त्याचा परिणाम देखील सेम घडलाय. प्रेक्षकानं हा झेल पकडलाय, त्याला 211 रुपये कॅश प्राइज दिलं असतं, पण तो हा झेल पकडला गेला नाहीये, सोडला गेलाय. लगातारचा दुसरा षटकार. प्रतीक दळवी यांनी 211ची संधी गमावली गेली आहे. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 12 धावा आल्यात वाईटच्या रूपाने. कशा एकूण या 13 धावा 56 धावांचा पाठलाग मैदानाच्या आत करायला आम्ही सज्ज झालो, हे मात्र गोरखच्या फटक्यांनी सांगितलंय. आता दबाव परिपूर्णरित्या निखिलवर असेल. पहिल्या षटकामध्ये जर आपल्याला आस्किंग रन रेटच्या बिलो गोलंदाजी करता आली तर मग चेस करणाऱ्या संघावर आपण दबाव टाकू शकतो. ही जरी द्योतकं असली ती मात्र सध्या तरी यशस्वी नाहीयेत. कारण गोरख ज्या मूड मध्ये पाहायला मिळतोय, गोरख ज्या ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळतोय, तिथं मात्र हल्ला हल्ला आणि हल्ला. पाहूया लगातारचा तिसरा येईल का. लो फुल टॉस होता, फ्लिक केलाय, फाईन लेगला, वॉट अ शॉट. चेंडू निघून जाईल नॉन स्टॉप फरार, सीमा पार. धावा 4, चौकार. निश्चित ज्या पद्धतीनं गोरखनं सुरुवात केली आहे, राकेश दिगाडकर आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला अजूनही पाहायला मिळतात. परंतु राकेश दिगाडकर जर यांनी लगातार 3 षटकार खेचले तर वैभव हलके यांच्याकडनं 1001 रुपयांचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. 3 चेंडू, संघाची धावसंख्या झाली आहे 17 धावा. याही वेळेला फुल टॉस बॉल. गोरख नावाचं वादळ मैदानाच्या आत गोलंदाजाला आसमान दाखवताना दिमाखदार षटकार. तेवीस धावा. रणधुमाळी क्रिकेटची चालू आहे. क्षणागणिक क्रिकेटचं जे चित्र आहे, जिंकण्याचा जो रोख आहे, सामन्याचा जो काही कल आहे, तो मात्र सातत्यानं आपल्याला बदलताना पाहायला मिळतो. हा क्रिकेटचा स्वभाव आहे. म्हणून क्रिकेट विश्वातला लोकप्रिय खेळ म्हणून मानला जातो. अगदी या खेळातील जर चाहते आपण पाहिले तर वयाचं कोणतंही बंधन नाही, वयाचं कोणतंही परिमाण नाही आणि अगदी स्वतःला झोकून देऊन बाकी सगळं बाजूला ठेवून क्रिकेटच्या विश्वात डुंबणारी पिढी आपण सातत्यानं पाहतोय. याही वेळेला फुल टॉस बॉल, खराब गोलंदाजी. डीप मध्ये खेळलेला फटका, चेंडू निघून चालला साईडच्या दिशेनं, सीमा पार. आणखी एक खणखणीत चौकार. आपण भेटवस्तू दिलेल्या त्या सगळ्या माता भगिनींना विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर उभं राहायचंय, कारण की आपल्याला फोटोशूट करायचा. जबरदस्त सुरुवात या षटकामधले. आतापर्यंत 5 चेंडू झालेत. 5 चेंडू मध्ये तब्बल 27 धावा. महागडी गोलंदाजी. निखिलच्या विरोधात इथे मात्र व्याजा सकट वसूल केलं जात आहे. किरवली संघाकडनं आणखी एक फुल टॉस. गोरख नावाचं वादळ मैदानाच्या आत या क्षणाला नेस्ता नाबूद करून टाकतंय खांडवल बी संघाच्या गोलंदाजांना. पहिल्याच षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 33 धावा ठोकल्यात, त्या म्हणजेच गोरखनं. आणि या 33 मध्ये जर आपण पाहिलं तर 4 षटकार आणि 2 चौकार आहेत. एक वाईट गेलाय. पहिल्याच षटकामध्ये जणू विजयाची मुहूर्तमेढ रोवण्याच्या दिशेनं ही सगळी गोष्टी पाहिल्या. 12 चेंडू आणि विजया करता अजूनही 23 धावांची गरज आहे. निश्चित जर आता आपण चित्र पाहिलं तर वेळ अजूनही निघून गेलेली नाही या खांडवल संघाकडनं. या षटक क्रमांक 2 मध्ये फार मोठा चेंजेस जर पाहायला मिळाला. अतिशय कमी धावसंख्येचं जर हे षटक क्रमांक 2 आलं तर निश्चित 12-23 जे समीकरण आहे ते पहिल्या षटकामध्ये 33 धावा गेल्यानंतर देखील मॅच खांडवळ बी संघाच्या बाजूने ऑन होऊ शकते.
थांबा, सगळ्यांचाच फोटो आपल्याला घ्यायचा आहे. सगळे एका फ्रेम मध्ये आले पाहिजेत. नेक्स्ट बॉल इथे मात्र पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय आरडी स्पोर्ट्स किरवली. इथे मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. राकेश दिगाडकरच्या बॅट मधनं आलाय षटकार. आणखी एक फुलर रेंजचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं इथे मात्र विचार केला जाईल ज्या पद्धतीने ज्या ओघानं धावा येत आहेत. निश्चित ही संपूर्ण आपण पाहू शकता सन्माननीय नारायण शेठ जाधव आणि स्वपत्निक या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. फोटो यासाठी एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण कासनेकरांच्या वतीनं ह्या मैदानाच्या अगदी समोर संपन्न झालेला हल्दी कुंकू कार्यक्रम. या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय नारायण शेठ जाधव स्वपत्निक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर आपण या कार्यक्रमानिमित्त त्यांचं मनोगत घेणार आहोत. ते मनोगत व्यक्त करणार आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून. धन्यवाद. पहिल्यांदा तर वाढदिवस कोण तुझा आहे का? यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी आपल्या सर्व महिला भगिनींची माफी मागतो की आम्हाला उशीर झाला, त्याच्यामुळे तुम्हाला 1-1.5 तास आमची वाट बघावी लागली. मी आता प्रदीपजींना तेच सांगत होतो आणि किरण मामांना की तुम्ही लग्नामध्ये बघता की लग्नामध्ये एवढी प्रसन्नता का असते आपला कुठलाही कार्यक्रम, कारण त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग असतो. तुम्ही कितीही क्रिकेटच्या स्पर्धा बघितल्या असत्यापर्यंत मला आज आपल्या या स्टेजवरती तशीच काहीतरी फिलिंग आली की महिला आल्यामुळे किती वातावरण प्रसन्न झालं. तर मी खूप खूप शुभेच्छा देतो की आणि इथे गावामध्ये हा पहिल्यांदाच असा कुठल्या तरी क्रिकेट स्पर्धेमध्ये मला तर वाटतं गावात नाही कधीच कुठे नसेल झाला की क्रिकेट स्पर्धेमध्ये महिलांना असा सहभाग करायला आणि त्यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायला भेटला. आणि त्याच्यामध्ये तुम्ही मनापासून सहभाग घेतला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मी बऱ्याच दिवसापासून अमोल आणि प्रदीप भाऊंना सांगत होतो की क्रिकेटचे सामने होतातच, पण क्रिकेटच्या सामन्यासोबत आपण असं काहीतरी करायला पाहिजे की गावातील प्रत्येक घटक आपल्या या खेळामध्ये सहभागी झाला पाहिजे. तर आमची असं ते एक यंदा होईल का नाही माहिती, पण पुढल्या वर्षापासून आम्ही तसं नियोजन केलेलं आहे की आपण कासने गावामध्ये आपण एक क्रीडा महोत्सव घेऊ पुढल्या वर्षी, की जो 2 ते 3 दिवसाचा क्रीडा महोत्सव असेल. आणि त्याच्यामध्ये लहान मुलं, महिला, जास्त करून महिला भगिनींना मी विनंती करेन की त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. आणि आपली जे वरिष्ठ मंडळी आहे असं 3 दिवसाचा आपण क्रीडा महोत्सव करू आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण करण्याचा प्रयत्न करू की याचं अनुकरण आपल्या तालुक्यातल्या आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या गावाने केलं पाहिजे. आणि त्याच्याकरता मी समजतो की तुम्ही सगळे आम्हाला सहकार्य कराल. बस, धन्यवाद. खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं. 3 दिवसीय एक महिला महोत्सव इथे होईल, क्रीडा महोत्सव होईल आणि त्या माध्यमातून सर्व महिलांना खेळण्याची, मैदानावर खेळण्याची संधी मिळेल निश्चितच. आणि 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. 7 चेंडू आणि 9 धावा. सर्व महिला भगिनींचे आम्ही पुन्हा शब्दसुमनांनी ऋण व्यक्त करतो. आपण या स्पर्धेला आला, त्या स्पर्धेची शोभा वाढवलीत. हल्दी कुंकू कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला भगिनींना आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि धन्यवाद व्यक्त करतो सन्मान्य नारायण लॉजिस्टिक पार्कचे सर्वेसर्वा नारायण जाधव साहेब आणि संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
चला यानंतर मान्यवरांना होणारा सामना विनंती इटाडे असेल आपण विपक्ष पुन्हा आसनगाव. आसनास्थ व्हायचं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण पुन्हा आसनास्थ व्हायचं आहे व्यासपीठावर. हिताडे विपक्ष आसनगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं. 47 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. पहिलं षटक जर आपण पाहिलं 33 धावांचं आलं. त्यानंतर आताच आतापर्यंतच्या ज्यांचं आगमन झाले ते सन्माननीय संदीप पाठक साहेबांचं शुभ आगमन झाले. भूषणजी दलवी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदानासाठी JSW जिंदाल कंपनीकडनं जे कार्यरत आहेत. संदीप पाठक साहेब वेलकम. ओडू कॉम्बॉक्स. निश्चित आता मात्र व्हाईट बॉल येतोय. 48 धावा धाव फलकावर आहेत. विजयाकरता जर आता आपण पाहिलं तर 8 धावांची गरज असेल येणाऱ्या 7 चेंडूंवर. जेव्हा तुमच्याकडे कमी उरलेला आहे वाचवायला त्यावेळेला ते वाचवण्यासाठी प्राणपणानं लढणं आवश्यक आहे. स्लोवर वन बॉलला लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. काव कॉर्नरच्या अगदी समोर चेंडू फील्ड केला गेला. सिंगलवर समाधान मानावं लागेल. या सिंगल मधनं संघाची धावसंख्या धावफलकावर गेली ती म्हणजेच 49 धावा. 6 चेंडू आणि विजयाकरता 7 धावांची आवश्यकता. मॅच देखील हे बॅटल देखील हे द्वंद्व देखील हे रण देखील हे ही झुंज ही लढत हे युद्ध यावेळेला एका वेगळ्या रंगतदार अवस्थेमध्ये. 6 चेंडू आणि विजयाकरता 7 धावांची आवश्यकता. इताडे संघाचा कर्णधार आणि आसनगाव संघाचा कर्णधार आपण लगेच टॉस साठी यायचंय. आसनगाव संघाचा कर्णधार आणि इताडे संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. सहा चेंडू आणि विजयाकरता सहा चेंडू आणि विजयाकरता 7 धावांची गरज. मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू इथे मात्र बॅकफुटला झालेत. पंच केलेत पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि तिच्याकडनं चुकी होतीये. या क्षणाला या चुका खांडवळ बी संघाला मात्र प्रचंड प्रमाणात महागात पडतील. गोलंदाजानं पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये संधी निर्माण केलेली होती. डॉट झाला असता अवघी एक धाव गेली असती. तिथं मात्र या 3 धावा आल्यात आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल. ती आता मात्र 52 धावा आणि विजयाकरता 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज प्रवीण यावेळेला निश्चितपणानं प्रश्न विचारत असेल की करावं तरी आणखी काय करावं. पॉइंटला अगदी हातामध्ये चेंडू होता. कोणत्याही प्रकारची गडबड करण्याची आवश्यकता नव्हती. म्हणून जवळ तुम्ही मैदानाच्या आत उतरताना क्रुशल मुवमेंटच्या मॅचेस ज्या वेळेला असतात त्यावेळेला आज ज्यांनी रक्तदान दिलेलं आहे ते सन्माननीय पिसेगावचे महाराज सन्माननीय सदानंद महाराज पाटील यांनी रक्तदान केलेलं आहे. धन्यवाद सदानंद महाराज. सिंगल आली आहे आणि या सिंगलला संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला मात्र पाहायला मिळेल ती म्हणजेच 53 धावा. समीकरण बदललं जाईल. 4 चेंडू आणि विजयाकरता 3 धावांची आवश्यकता. आता बघा किती मोठा मॅटर करू शकतो तो एक मिसफिल्डचा क्षण. जिथे गडी बाद होऊ शकला असता, चेंडू डॉट गेला असता, तिथं मात्र 3 धावा गेल्यात. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींवर काम करणं अत्यंत महत्वाचं आहे. माहित आहे आपण नॉकआउट स्पर्धेमध्ये खेळतो की इथे पुन्हा संधी नाही. एकदा पराभूत झालात की आपल्याला घरचा रस्ता पकडावा लागतो. एकदा पराभूत झालात की मग या स्पर्धेमध्ये जे स्वप्न घेऊन तुम्ही मैदानाच्या आत उतरलेला आहात ते स्वप्न क्षणार्धात भंग झालेलं असतं. इथे मात्र फुल टॉस बॉल लॉंग लेगला चेंडू दिला. बिरकावून क्षेत्ररक्षक करेल चेंडूचा पाठलाग परंतु नाही. हा आलाय बॅटर राकेशच्या बॅट मधनं विजयी चौकार. चला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच वन्स अगेन बॅक टू बॅक सेकंड प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजेच गोरख. 36 धावांची गणागाती इनिंग त्याच्याकडनं पाहायला मिळाली. 4 षटकार आणि